महाराष्ट्राच्या नाही नाही, आता तर देशाच्या राजकारणात एक नवीन प्रश्न वेगाने फिरायला लागलाय. कॉक्रोच जनता पक्षाला भाजप एवढी घाबरतीये का? कारण हा फक्त एक मीम पेज राहिलेला नाही, हा फक्त सॅरकॅझम करणाऱ्या तरुणांचा ऑनलाईन ट्रेंड राहिलेला नाही, तर तो आता जेनझीच्या असंतोषाचा आवाज बनलाय. आणि म्हणूनच आता मोदी सरकारवर प्रश्न विचारले जात आहेत. सरकारला विरोधी पक्षांची भीती नाही, पण तरुणांच्या डिजिटल एकजुटीची भीती वाटतीये. कारण ज्या पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाईट बंद पडते, इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा होतो, सोशल मीडिया पेजेस गायब होतात, त्यानंतर लगेच सरकार हुकुमशाही करतंय असा नॅरेटिव्ह उभा राहतो. त्यामुळे आता हा फक्त सोशल मीडिया ट्रेंड राहिलेला नाही, तर पॉलिटिकल बॅटल बनलाय. आणि म्हणूनच आता देशातील तरुणाई एक गोष्ट कम्पेअर करायला लागली आहे. 2011 ते 12 मध्ये अण्णा आंदोलन झालं. देशभरात भ्रष्टाचार विरोधात संताप उसळला. तरुण रस्त्यावर उतरले, सोशल मीडियावर नॅरेटिव्ह तयार झाला आणि त्या आंदोलनाच्या लाटेतूनच भाजपने काँग्रेस विरोधात प्रचंड मोमेंटम तयार केलं. आज अनेक पॉलिटिकल ऑब्झर्व्हर्स म्हणतात त्या आंदोलनाने मोदी सरकारच्या सत्तेचा पाया मजबूत केला. आणि म्हणूनच आता भाजपच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. का? की ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनाचा फायदा घेत सत्ता बदलली, त्याच पद्धतीने उद्या कॉक्रोच जनता पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस किंवा विरोधकांना फायदा होईल. कारण इतिहासात एक गोष्ट वारंवार दिसते, जेव्हा तरुणाई इमोशनली कनेक्ट होते तेव्हा राजकारणात मोठी उलथापालथ होते. आणि म्हणूनच आता भाजपवर आरोप होतोय, सरकारला कॉक्रोच जनता पक्षाच्या आयडिओलॉजीची भीती नाही, तर त्याच्या रीचची भीती वाटते. कारण जरा आकडे बघा, अकाउंट हॅक झाल्याच्या दाव्यानंतरही इंस्टाग्राम फॉलोअर्स 22.8 मिलियन्सवर पोहोचले. वेबसाईटवर जवळपास 10 लाख रजिस्ट्रेशन झाल्याचा दावा केला जातोय. नीट पेपर लीक प्रकरणावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 लाख सिग्नेचर्स जमा झाल्याचं सांगितलं जात आहे. आता इथे प्रश्न आयडिओलॉजीचा राहत नाही, प्रश्न इन्फ्लुएन्सचा होतो. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुणाई ऑनलाईन युनिट होत असतील तर कोणत्याही सरकारची अस्वस्थता वाढू शकते. आणि म्हणूनच अभिजित दिपकेचा तो प्रश्न आता जोरात व्हायरल होतोय. 94% फॉलोअर्स भारतीय आहेत, मग आम्हाला पाकिस्तानी का म्हटलं जात आहे? कारण केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी नाव न घेत पाकिस्तान आणि जॉर्ज सॉरस गँगचा उल्लेख केला. आणि त्यानंतर सोशल मीडियावर नॅरेटिव्ह तयार झालं की सरकार विरोध करणाऱ्या प्रत्येक तरुणाला अँटी नॅशनल ठरवू पाहते. कारण हा मुद्दा फक्त कॉक्रोच जनता पक्षाचा राहिलेला नाही, हा आता डिसेंटचा मुद्दा बनायला लागलाय. आणि म्हणूनच जेनझी मध्ये एक भावना तयार होतीये, सरकार आमचं ऐकत नाही, उलट आम्हाला दाबतंय. आणि इथेच सगळ्यात मोठा पॉलिटिकल अँगल सुरू होतो. कारण कॉक्रोच जनता पक्षाची सुरुवात कशी झाली? भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका सुनावणी दरम्यान कॉक्रोच शब्दाचा संदर्भ सोशल मीडियावर मीम कल्चरमध्ये एक्सप्लोड झाला आणि त्याचं रूपांतर अँटी इस्टॅब्लिशमेंट डिजिटल रेबिलियन मध्ये झालं. आता लक्षात घ्या, भारतातला आजचा तरुण पारंपरिक राजकारणात इमोशनली इन्व्हेस्ट होत नाही, पण मीम्स मध्ये तो इन्व्हेस्ट होतो, सॅरकॅझम मध्ये देखील इन्व्हेस्ट होतो, रील्स मध्ये होतो, ऑनलाईन रेबिलियन मध्येही होतो. आणि म्हणूनच कॉक्रोच जनता पक्षाने ट्रॅडिशनल राजकीय भाषण न वापरता मीम पॉलिटिक्स वापरलं आणि तिथेच भाजपची डोकेदुखी वाढली असं बोललं जात आहे. कारण भाजपची सर्वात मोठी ताकद होती डिजिटल नॅरेटिव्ह, सोशल मीडिया डॉमिनेशन, मीम वॉरफेअर, ऑनलाईन परसेप्शन मॅनेजमेंट. पण आता पहिल्यांदाच जेनझीचा एक मोठा ऑनलाईन वर्ग भाजप विरोधात सॅरकॅझम बेस्ड रिबेलियन करताना दिसतोय. आणि म्हणूनच प्रश्न विचारला जातोय, मोदी सरकारला विरोधी पक्षांपेक्षा मीम कल्चरची जास्त भीती वाटतेय का? कारण इतिहास सांगतो, नॅरेटिव्ह कंट्रोल केला गेला की राजकारणात ग्राउंड हळूहळू सरकायला लागतं. आणि म्हणूनच आता काही लोक थेट नेपाळ आणि बांगलादेशची उदाहरण द्यायला लागलीत. कारण दोन्हीकडे सोशल मीडिया ड्रिव्हन युथ अँगर मोठा फॅक्टर बनला होता. डिजिटल मोबिलायझेशन झाली, एस्टॅब्लिशमेंट विरोधात ऑनलाईन युनिटी तयार झाली आणि मग त्याचा पॉलिटिकल परिणाम दिसला. आता भारतात तसं काही होईल का हा वेगळा विषय आहे. भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे, पण प्रश्न असा निर्माण होतोय, मोदी सरकारला तरुणांच्या एकजुटीची भीती वाटतेय का? कारण जेव्हा सरकारवर व्हॉइस सरप्रेस करण्याचा आरोप होतो तेव्हा सिंपती अनेकदा
आंदोलनाकडे जाते. आणि म्हणूनच अभिजित दिपकेची स्टोरी सुद्धा आता चर्चेत आली आहे. संभाजीनगरचा मुलगा पुण्यात जर्नलिझम शिकलाय, नंतर आपसाठी सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलं, व्हायरल मीम कॅम्पेन बनवल्या आणि आता बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन शिकतोय. म्हणजे हा सगळा मोमेंट रॅन्डम नाही, कारण डिजिटल नॅरेटिव्ह कसं बिल्ड करायचं, व्हायरलिटी कशी तयार करायची, यूथ सायकोलॉजी कशी वापरायची, हे समजणारे लोक या मुवमेंटच्या मागे आहेत असं स्पष्ट दिसतंय. आणि म्हणूनच भाजपची चिंता वाढली आहे. कारण आजचा राजकीय लढा फक्त सभांमध्ये होत नाही, तो इंस्टाग्राम रील्समध्ये होतो, मीम टेम्पलेट्समध्ये होतो, हॅशटॅग्समध्ये होतो आणि जेनझीच्या अटेन्शन स्पॅनमध्ये होतो. आणि कॉक्रोच जनता पक्षाने हेच बॅटलफील्ड पकडलंय. म्हणूनच आता भाजप समोर चॅलेंज वेगळं आहे. काँग्रेसवर टीका करणं सोपं आहे, ट्रॅडिशनल अपोजिशन हँडल करणं देखील सोपं आहे, पण मीम रेबिलियन हँडल करणं अवघड आहे. त्याची कारणे आहेत. त्याचं कारण म्हणजे क्लिअर लीडरशिप नसते, फिक्स स्ट्रक्चर नसतं आणि म्हणूनच ते अनप्रेडिक्टेबल असतं. आणि म्हणूनच वेबसाईट बंद पडल्यावर कॉक्रोचेस नेव्हर डाय ही लाईन व्हायरल झाली, कारण ती फक्त डायलॉग नव्हती, ती रेजिस्टंट ब्रँडिंग होती. तुम्ही अकाउंट बंद कराल, वेबसाईट बंद कराल, पण आयडिया मारू शकत नाही, असा संदेश त्यातून दिला गेला. आणि हेच नॅरेटिव्ह जेनझीला इमोशनली कनेक्ट करतंय, कारण आजचा तरुण ट्रॅडिशनल भाषणापेक्षा रिबिलियन एस्थेटिक्सला जास्त कनेक्ट होतो. पण इथे एक दुसरा अँगल सुद्धा आहे. भाजप समर्थक म्हणतात सरकारवर टीका म्हणजे डेमोक्रेसी, पण देशात इन्स्टॅबिलिटी क्रिएट करणं हे वेगळं आहे. त्यामुळे आता डिबेट दोन भागात डिवाइड झाली आहे. एक बाजू म्हणते सरकार डिसेंट दाबतंय, तर दुसरी बाजू म्हणतीये सोशल मीडियावर कॅओस क्रिएट करून सरकार विरोधात इकोसिस्टम बिल्ड केलं जात आहे. आणि म्हणूनच कॉक्रोच जनता पक्षाभोवती पॉलिटिक्स फक्त मीम पॉलिटिक्स राहिलेलं नाही, तर नॅरेटिव्ह वॉर बनलंय. आणि म्हणूनच आता मोठा प्रश्न निर्माण होतोय, ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनाने देशाचं राजकारण बदललं, तसं जेनझी ड्रिव्हन डिजिटल मोमेंट भविष्यात बदल घडवू शकतं का? कारण राजकारणात एक गोष्ट कायम असते, तरुणाई जेव्हा इमोशनली युनाइट होते तेव्हा सत्ताधाऱ्यांची झोप उडते. आणि आज भाजपची सर्वात मोठी ताकद असूनही जर त्यांना एका मीम बेस्ड मोमेंटवर प्रतिक्रिया द्यावी लागत असेल, तर याचा अर्थ हा आहे, मुद्दा छोटा नाही. आणि इथेच अजून एक डेंजरस पॉलिटिकल अँगल समोर येतोय. कारण भाजप विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक डिजिटल मोमेंटला जर अँटी नॅशनल, फॉरेन इन्फ्लुएन्स्ड, टूलकिट गँग अशा चौकटीत बसवलं जाऊ लागलं, तर मग उद्या सामान्य तरुण सरकारवर प्रश्न विचारायलाही घाबरेल. हा प्रश्न आता सोशल मीडियावर जोरात विचारला जातोय. कारण एका बाजूला सरकार डिजिटल इंडियाची भाषा करतं, तर दुसऱ्या बाजूला डिजिटल डिसेंट वाढला की अकाउंट सस्पेंड होतात, वेबसाईट बंद पडतात, पेजेस गायब होतात. त्यामुळे आता जेनझीमध्ये एक परसेप्शन तयार होतंय, सरकारला सपोर्टिव्ह ट्रेंड चालतो, पण विरोधी ट्रेंड सहन होत नाही. आणि म्हणूनच कॉक्रोच जनता पक्षाचा मुद्दा आता फक्त मीम पॉलिटिक्स पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन विरुद्ध कंट्रोल या मोठ्या डिबेटमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागलाय. कारण लक्षात घ्या, आज तरुण 1990 किंवा 2000च्या जनरेशन सारखा राहिलेला नाही. तो टीव्ही चॅनल्सवरून ओपिनियन बनवत नाही, तो इंस्टाग्राम रील्सवरून मूड बनवतो, तो पॉलिटिकल स्पीचेसपेक्षा सटायर जास्त कन्झ्युम करतो. आणि म्हणूनच भाजपसारख्या हायली ऑर्गनाइज्ड पॉलिटिकल मशिनरीला हा सुद्धा अनप्रेडिक्टेबल डिजिटल अँगर अनकम्फर्टेबल करू लागलाय. कारण आज भारतात पहिल्यांदाच असं होताना दिसतंय की मीम पेजेस पॉलिटिकल डिस्कोर्स इन्फ्लुएन्स करायला लागलेत. पूर्वी राजकीय नॅरेटिव्ह न्यूजरूम मधून बाहेर यायचा, आता तो मीम टेम्पलेट मधून बाहेर येतो. पूर्वी एडिटर सरकारवर टीका करायचे, आता जेनझी सॅर्कॅझमने सरकारला ट्रोल करतात. आणि म्हणूनच ट्रॅडिशनल पॉलिटिक्सला ही नवीन भाषा समजायला वेळ लागतोय. आणि इथेच काही पॉलिटिकल ॲनालिस्ट एक वेगळीच तुलना करतायत. ते म्हणतात 2011 मध्ये फेसबुक रिव्होल्यूशन टाईप ऑनलाईन एनर्जी अण्णा आंदोलनाच्या मागे होती, आणि आज तशाच प्रकारची डिजिटल फ्रस्ट्रेशन मीम कल्चरमधून बाहेर येताना दिसते. फरक फक्त इतकाच, तेव्हा आंदोलन रस्त्यावर होतं, आज आंदोलन अल्गोरिदमवर होतंय. तेव्हा लोक जंतर मंतरवर जमायचे, आज लोक हॅशटॅग्समध्ये जमतात. आणि म्हणूनच सरकारची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. कारण भाजपला एक गोष्ट चांगली माहिती आहे, नॅरेटिव्ह हातातून गेला की इलेक्शन मशिनरी असूनही मूड बदलू शकत नाही.
आणि पॉलिटिक्समध्ये मूड चेंज ही सर्वात मोठी गोष्ट असते. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतोय, कॉक्रोच जनता पक्षाला एवढं महत्त्व खरंच त्याच्या आयडिओलॉजीमुळे मिळालंय की भाजपच्या रिॲक्शनमुळे? कारण अनेकदा राजकारणात अपोजिशनपेक्षा सत्ता स्वतःच एखादा मुद्दा मोठा करून बसतं. आणि म्हणूनच आता काही लोक सरळ म्हणायला लागलेत, जर सरकारने इग्नोर केलं असतं तर कदाचित हा ट्रेंड काही दिवसांतच शांत बसला असता. पण रिॲक्शन दिल्यामुळे क्युरिओसिटी वाढली, सिंपती वाढली आणि रीच एक्सपोटेन्शियली वाढली. कारण सोशल मीडियाचा बेसिक फिलॉसॉफी रूल आहे, द मोर यू सप्रेस द मोर पीपल वॉन्ट टू सी इट. आणि म्हणूनच अकाउंट हॅक कॉन्ट्रोवर्सी, वेबसाईट शटडाऊन कॉन्ट्रोवर्सी, पाकिस्तानी नॅरेटिव्ह कॉन्ट्रोवर्सी या सगळ्यांनी मिळून कॉक्रोच जनता पक्षाला अजून व्हायरल केलं. आणि तिथेच भाजपसमोर सर्वात मोठा चॅलेंज तयार होतो. कारण ट्रॅडिशनल अपोजिशनला काउंटर करणं वेगळं, पण डिसेंट्रलाइज इंटरनेट रिबिलियनला काउंटर करणं वेगळं आहे. काँग्रेसवर टीका करता येते, नेत्यांवर आरोप करता येतात, पण मीम कल्चरला लीडर नसतो, स्पोक पर्सन नसतो, फिक्स्ड ऑफिस देखील नसतं. आणि म्हणूनच ते अनप्रेडिक्टेबल आणि पॉलिटिकली रिस्की होतं. आणि म्हणूनच आज देशातला तरुण एक वेगळाच प्रश्न विचारतोय, सरकारला आमचा राग समजतोय का? कारण बेरोजगारीचा प्रेशर आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रेशर आहे, पेपर लीक स्कॅन्डल्स आहेत, महागाई आहे, मेंटल एक्झॉशन आहे. आणि त्यात जर कोणी सॅर्कॅझमच्या भाषेत त्यांच्या फ्रस्ट्रेशन रिप्रेझेंट करत असेल तर नॅचरली कनेक्ट वाढणारच. म्हणून कॉक्रोच जनता पक्ष हा फक्त पॉलिटिकल एक्सपिरियंट नाही, तर तो जेनझी फ्रस्ट्रेशनचं डिजिटल एक्सप्रेशन बनायला लागलंय. आणि म्हणूनच ही संपूर्ण स्टोरी एका मोठ्या वॉर्निंग सारखी बघितली जाते. कारण इतिहास सांगतो, तरुणाई जेव्हा सायलेंट फ्रस्ट्रेशनमधून सॅर्कॅस्टिक रिबिलियनकडे जाते तेव्हा राजकारणात काहीतरी बदलाला सुरुवात होते. आज ते मीम्स आहेत, उद्या ते ऑर्गनाइज डिजिटल कॅम्पेन्स होऊ शकतात आणि परवा ते इलेक्टोरल मूडमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि कदाचित म्हणूनच आज सत्ताधारी अस्वस्थ होत आहेत. कारण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, भारतात सरकार फक्त विरोधी पक्षामुळे अडचणीत येत नाहीत, तर ते मूड बदलल्यामुळे येतात. आणि म्हणूनच मूड बदलल्याची ताकद जर जेनझीकडे गेली तर पुढच्या दशकात भारताचं राजकारण पूर्णपणे वेगळं दिसू शकतं.